काका कसं वाटतंय? बरं वाटलं चांगलं. ऑपरेशन झाल्यानंतर छान आहे? छान झालं. दुखायचं आहे का तेवढं? ते झालं थोडंसं, पण वाट्या सरळ आल्या. वाट्या सरळ झाल्या. नाव काय तुमचं? सर्वांना सांगा जरा. विलास कुंभारकर. विलास कुंभारकर. वय? वनपुरी 65 वय. कुठं आला? वनपुरी सासवड शेजारी. वनपुरी सासवड. कशाने? गाडीने आलो. जायचं गाडीने? गाडीने जायचं. जाणार? जाणार. जाता येईल? जाता येईल. नक्की? नक्की जाता येईल. ऑपरेशनच्या अगोदर भीती होती मनामध्ये? हा, भीती वाटते. आता नाही येत? भरपूर भीती होती. लोकांना नकोच म्हणतो ते करू नको. अच्छा, लोक नाहीच म्हणायचे ऑपरेशन वय करायचं. झाली तुझा तर नको करू ऑपरेशन. काय फुकट घरडणार तो चाला येणार नाही. बरोबर बरोबर चाला येणार नाही तुला. परत मग घागलं मग तुझं घरीच काढावं लागेल. बरोबर नको बरोबर. करू ऑपरेशन. ऑपरेशनच्या अगोदर पाय तिरके होते, हा. चालता येत चालता नव्हतं, येत बसता नव्हतं. उठता येत नव्हतं. मस्त होते नाही दुखत होते. असे एवढे दुखत खूप होते दुखायला लागायचे. संध्याकाळचे नको वाटायचं. आता ऑपरेशन नंतर पाय सरळ झालेले दिसत आहे? सरळ झाल्या झोपाय बी लागते आता. झोपही लागते, पाय सरळही दिसत आहे आणि चालताही येत चालता आहे. येते. व्यायामही सुरू केलेले आहे. वयामध्ये सुरू. एक्सरे बघितला तुमचा? पाहिला. बघूयात आपण पुन्हा. सर ऑपरेशनच्या अगोदर बघितलं हे पाय किती गॅप होता आणि कसे अगदी पार तिरके झाले होते. आजचा ऑपरेशनचा पूर्वा पाहिजे. आणि ऑपरेशन नंतर हा अगदी पाय सरळ सरळ झाला झाला. आणि एक्सरे छान हसराय तुमच्यासारखा. ठीक आहे. निघाले मस्त. जे आपण केलेले रोबोटिक माध्यमातून, जसं आपण ऑपरेशनच्या अगोदर पण बोललो, आणि रोबोटिक माध्यमातून केल्यामुळे हेच फरक पडतो किंवा हाच फायदा असतो. गुडघे अगदी सरळ होतात आधीसारखे म्हणजे केव्हा तरुणपणासारखे, आणि गुडघे अगदी नवीन गुडघे टाकले जातात. धातूचे गुडघे असतात जे खूप छान मजबूती देतात आणि ऍटलिस्ट आपल्याला उभं राहायला आणि चालायला ते खूप छान मदत करतात. बऱ्याच पेशंटला आम्ही सर्व पेशंटला खाली बसवायला उठायला किंवा पायरा चढ उतार करायचे सुद्धा व्यायाम सांगतो, तसे सुद्धा करून दाखवतो. आणि जसं आपण बघितलं असेल तुमचंही आता जे व्यायाम चालू आहे तसे चालू ठेवायचे. याच्यामध्ये ऑपरेशन नंतरच्या व्यायामाला सुद्धा खूप महत्व आहे. ते व्यायाम सोडता कामा नये. जेवढे तुम्ही व्यायाम कराल, जेवढे तुम्ही चालाल, जेवढे इन्स्ट्रक्शन फॉलो कराल, तेवढे आपले गुडघे अजून छान टिकून राहतील आणि तुमचं कार्य खूप छानपणे सुरू होईल. आणि हाच संदेश मला सर्व वयस्कर लोकांना, जे काकांच्या वयाचे असतील किंवा त्यापेक्षाही जास्त असतील, त्यांना मला द्यावासा वाटतो की वयाप्रमाणे आपण खूप घाबरून गेलेलो असतो की माझे दोघेही गुडघे खराब आहेत, एक गुडघे खराब आहेत, आणि वय जास्त असल्यामुळे ऑपरेशन करणं ही तेवढंच रिस्की असेल किंवा ऑपरेशन करणं धोकादायक असेल किंवा ऑपरेशन केल्यानंतर मला चालता येणार नाही किंवा मी अगदी बसून राहील, तसे अजिबात नाही. आणि आपण हेच लाईव्ह आपण आज बघतो आहोत की हे गृहस्थ काकांनी मनावर घेऊन, जे की बाकी त्यांचे नातेवाईक त्यांना ऑपरेशनला नकार देत होते, ते त्यांना तेच सल्ला देत होते की तुम्ही बसून राहा, पण काकांनी कोणाचा न ऐकता डॉक्टरांचा सल्ला फॉलो केला आणि आपल्याकडे रोबोटिक माध्यमातून शस्त्रक्रिया करण्याचा विचार केला आणि येऊन ऍडमिशन करून ते ऑपरेशन सहजपणे, शक्यपणे आणि सक्सेसफुल रीतीने करून घेतले.